बाईकला खर्च करून 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 असा एक आता सध्या परिस्थिती झाली की बाईकच विकायला लागतं वाटत आहे आम्हाला आता. म्हणून म्हणतो मित्रांनो लवकर लवकर सबस्क्राईब करा, चांगलं वॉच द्या, चांगलं सपोर्ट करा. वाटू द्या तुम्हाला पण असं वाटतं ना की साहेब रिॲक्शन दिले बघा. आता पोलीस आपल्याला रिॲक्शन दिलेत. बघा मित्रांनो, असं कठीण रस्ता निवडायचा असतं नेहमी. लोक जिथं जातात तिथं जायचं नाही. हे ऑपरेटिंग काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की मी चाललो आहे श्रीबाईकडं, कारण का श्रीबाईची गाडी आपल्याला सर्व्हिसिंगला टाकायची आहे. परत त्याला रिटर्न यायला गाडी वगैरे नाही आहे. आम्ही इथून जाणार आहे, त्यांची गाडी शोरूमला टाकणार आहे. तिथून मी दोघं मिळून आम्ही रिटर्न येणार आहोत. बघूयात काय आता अजून प्लॅन काय पुढं होते, बघूया. चला मित्रांनो, निघालो आता श्रीला घ्यायला. मित्रांनो पाहिलेले आता आपण आता जायचं बाईकडं. आपण चाललो जरा आता बघूया मित्रांनो ब्लॉगच्या नादात आता होता शिवीला भेटायला यायला लागला तुम्हाला. आता हॉस्पिटलमध्ये यावं लागलं असतं तुम्हाला आमच्याकडं. एक तर आता आज आमचे रायडर बी नाही ना पाहिजे. आज आमच्या गाड्या कुठल्याच नाही बघा. आज पॅशन आणलेली आणि मी आज स्कूटी सर्व्हिसिंग टाकायला, पण सौरभाईला गॅरेजच भेटले नाही भाई, दुसऱ्या शोरूममध्ये गेलेत. आणि झालं आपलं टाकलं सगळं सर्व्हिसिंगला. बघा बघू शकता आपण कागद वगैरे सगळे घेतले तिकडनं, डॉक्युमेंट्स वगैरे. आता चाललो आपण एक लोकेशनकडे थोडं कामात. ट्रॅफिक लिहि तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो थांबा. मंदिर बी हवं इथं पलीकडे. काय हे मूर्ती करते बसते महाराजांची. हां झालं का चालू आहे. हां कटिंग केलो बघा. नाश्ता वगैरे करायला होता. मित्रांनो R15 चालली. ही दीदी आपल्याला ओव्हरटेक करून गेली बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे आपलं 7 रस्ता रोड. मित्रांनो आता फायनली आपलं नाश्ता वगैरे पण सगळं झालं. ते थोडं काम होतं, आपलं काम वगैरे पण सगळं झालं आहे. आणि निघालो आपण आता घराकडं. लय बेकार लागत आहे आपल्याला आता. निघालो आम्ही घरा. बघा आपली स्पोर्ट्स बाईक घेऊन चाललो आपण, लेजेंडरी बाईक. ऊन लय असतं सोलापूरमध्ये, असंच असतं बा. पाऊस पडला ना ऊन लय बेकार चढतंय आपल्याला. या गाडीचे जाते ते मोठ्या बाहेर नाही. हां हे बाप आहे सब गाडी का बापाची. हे आपलं टनल खाली आलो आहे आता आपण. काय जे लोक बोलतात फक्त मोठं व्लॉगिंग करायसाठी स्पोर्ट्स बाईक वगैरे पाहिजे असते, तसं काय पण नसतं बघा. तुमच्यात जिद असली आणि तुम्हाला जर रायडिंगचा खरंच शौक आहे तर तुम्ही कुठल्या पण गाडीवर रायडिंग करू शकता आणि मोठं व्लॉगिंग करू शकता. असं काही नाही की आपल्याला स्पोर्ट्स बाईक वगैरे घ्यावं लागेल, असं काहीच नाही आहे. आपलं काय आपलं स्टेज घ्या, आपलं स्टेज घ्या की सांगू. लदाखला ॲक्टिव्हवर गेले, पुरगी गेले ॲक्टिव्हवर. कालच बघितलो कंटेंट मी. ॲक्सेसवर पुरगी गेलेली. हिमालय कुठं? लदाखला. हो का? पोरगी लदाखला ॲक्सेसवर चालली आहे आणि तुम्ही रिझन देता की तुमच्याकडे स्पोर्ट्स बाईक नाही आहे. वा, पुरगी चालली म्हणून. आता पोरींमध्ये पण रायडिंग कंटेंटचे लय आलेत बघा. मी तुम्हाला एक शेअर करतो बघा. तिने क्यूट पण दिसते आणि तिचे रायडिंग पण बघा. तिच्याकडे ती वाली बाईक आहे बघा, सुझुकीची 200. ती हिमालयनसारखी दिसती ना, ती वाली आहे तिच्याकडं. गेले वगैरे मारताय का? भारी आहे, येल्लो कलरमध्ये आहे. या इकडनंच जा. ऑपोजिट साईड. बघा मित्रांनो, असं कठीण रस्ता निवडायचा असतं नेहमी. लोक जिथं जातात तिथं जायचं नाही. हे ऑपरेटिंग काहीच नाही. हे आमची सोलापूरची गव्हर्नमेंट आहे बघा. आई घालायला रोड कधी बनवणार नाही, नुसतं मोठे गोष्टी करणार. सोलापूरचीच नाही, प्रत्येक जागेच्या गव्हर्नमेंटची हीच बॉम्बे बघा. असं लोकांना पाच बिचारांना उन्हात कामाला वगैरे लावतात. गव्हर्नमेंट फक्त आपल्याला लुटायला आहे मित्रांनो. म्हणून गव्हर्नमेंटच्या भरोसे कधी बसू नका. स्वतःचं ड्रीम स्वतःच्या दमवर कंप्लीट करा. बिझनेस स्टार्ट करा, लोकांचं काय ऐकत जाऊ नका. बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता पूर्ण देवी उठली आहे म्हणून आता सगळं मंडप वगैरे काढण्यात येत आहे. अरे मामा थांबा थांबा थांबा.
बापरे बघा आपल्याला धावा म्हणजे तर करायला ब्लॉग मध्ये तेव्हा नाही झालेली ना. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आज वेदर कसं आहे चेक करा तुम्ही बघा आभाळ वगैरे किती क्वालिटी दिसतंय. बाईकला खर्च करून असा एक आता सध्याला परिस्थिती झाली की बाईकच विकायला लागतं वाटायला आम्हाला आता. म्हणून म्हणतो मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा, चांगलं वॉच टाइम द्या, चांगला सपोर्ट करा. वाटू द्या तुम्हाला पण असं वाटतं ना की हा बाबा साहेब रिॲक्शन दिले बघा आत्ता पोलीस आपल्याला रिॲक्शन दिलेत. तुम्हाला पण वाटतं की हा बाबा आमच्याकडे पण एक चांगली स्पोर्ट्स बाईक असावं, सुपर बाईक असावं, तर तुम्ही शेअर करा आमचे व्हिडिओ, चांगलं वॉच टाइम द्या, सबस्क्राईब वगैरे करा. आणि असं आपल्या ओळखीच्या पोरांना वाटत नाही, आपल्या ओळखीच्या म्हणजे फॅमिलीला वाटत नाही. सांगतो आता आम्ही इन्स्टावर पोस्ट करतो बरोबर का, कमीत कमी वर्ष झाला करतो, कधीच आमच्या ओळखीच्या एकाही माणसानं आम्हाला कमेंट वगैरे केली नाही. हा आणि फोटोज पण पोस्ट केले ना नेता आपल्याला फोटोजला व्ह्यूज किती जातात 1000 आणि लाईक्स किती पडतात माहिती का, नुसतं 50, 60, 70, 100 एवढंच. आणि फॉलोअर्स आपले दोघांचे मिळून म्हणले तरी 2000 पर्यंत जातात कोलॅबरेशन मध्ये. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की कधी कधी आपल्याच लोकांना आपली प्रगती भागवत नाही. ते तसं झालेलंच आहे सध्या. इथं आपलं छोटं पुणे बनत आहे, बिल्डिंग वगैरे बघू शकता तुम्ही बघा. तर मित्रांनो आता आपण निघालो सौरभबाईची जागा बघायला. बघून येऊ म्हणले त्यांनी जागा कशी आहे काय चेक करू आता. या मारली काय म्हणलं मी तर त्याला गेलो नाही ना, राऊंड वगैरे नाही, चक्कर वगैरे नाही वाटतो. बघू शकता तुम्ही वगैरे चालू आहे. सोलापूर पण आता डेव्हलप होत आहे बघा. हे आहे कल्याण गार्डन. आता आपण इकडे एंट्री घेणार आहे. सौरभबाईची इथं प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी इथं घर वगैरे बनले इथं पण प्रॉपर्टी विकून सुपर बाईक घ्यायचं स्वप्न चालू आहे. तुम्ही जर सबस्क्राईब चांगलं सपोर्ट केले तर मग प्रॉपर्टी आहे तशी राहील, बाईक पण असणार. नजर बघ, नजर लावू नका, सपोर्ट करा. माझा विचार चालू होता मध्ये आमच्या घरच्याला किराणा दुकान टाकायचं इथं. बघा सौरभभाई आता किराणा दुकान पण टाकणार आहे. या चिप्स वगैरे घ्यायला पार्ट टाइम. कुठली आहे जागा ही पूर्ण? हा बघा बघा ही जागा आहे, बघू शकता तुम्ही. सौरभभाईचा बंगला बनणार आहे ते आता लवकरच. आता इथं चालला जेव्हा युट्यूबला करून तेव्हा खाली पार्किंग घेत असेल आपली. तसं पण करू की आपले चाहते लोक आपल्याला सपोर्ट करावं फक्त. झालं डेव्हलपमेंट एरिया एवढा. किती स्क्वेअर फूट आहे पूर्ण एवढं? ऊन लय बेकार लागले. काय बोलणार, ऊन लय बेकार लागले. तेच बोलणार. चला निघूया. बघितलं जागा वगैरे तुम्ही. आला आपल्या पण घरच्या कोण 1 मिनिट थांबा. हॅलो निघालो आता मित्रांनो आपण. जागा वगैरे एकदा बघणार. लय गवत वगैरे लय वाढल्या पावसामुळे आता. मग जरा लवकर डेव्हलपमेंट करू होईल लवकर. महाकाल आहे आपल्या मागं. महाकाल आहे. हो का, सगळीकडे पाणी भरलंय. असं वाटायला आम्ही ऑफ रोडिंग करायलो सोलापूरमध्ये. कोणाला ऑफ रोडिंग करायची असेल तर या सोलापूरमध्ये. इथले रस्ते परफेक्ट तशा टाईपले बनलेले. त्याला मित्रांनो आता आपण निघालो इथून फायनली. चाललो मित्रांनो मी पण घरी. बघू आता पुण्याला जाणार आहे, पण आपल्याला ब्लॉग आणि मस्ती सेम बघायला भेटणार आहे. ऑपरेटिंग बघा मित्रांनो बसले हे बघा कसं झालेलं आहे. सोलापूर डेव्हलपमेंट झालेलं आहे. म्हणजे डेव्हलपमेंट तर भरपूर झालेलं आहे सोलापूर. ऑपरेटिंग इकडे यायला लागते. आता आपल्या रोड पाय घेऊन यायला लागले इकडे. एकदा रस्ता वगैरे बहुत भारी आहे. येऊया चला. शूट वगैरे एकदम बरे येतं. लोकेशन बी खतरनाक आहे. येऊ आपण.